फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल डेली डोज विथ माधुरी. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्यासाठी खास मी का बनवला, कारण की मला जो प्रॉब्लेम फेस करावा लागला ना ज्यावेळेस माझा हा माईक मला रिसीव झाला, तर त्यामुळे ना मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. हा जो माईक मी मागवला ना कनेक्ट करायला ना खूप जास्त प्रॉब्लेम आला. मला आहे ना काहीच समजत नव्हतं. मी ते जे बुक त्यांनी दिलं होतं ना, म्हणजे त्यांनी ना आपल्याला हे बघा हे दिलंय, तर हे ना मी बऱ्याचदा वाचलं, पण आहे ना मला समजतच नव्हतं की नक्की काय करायचं. तर आहे ना 2-3 दिवस आहे ना मला पूर्ण गेलेले ह्या माईकची पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे घेण्यासाठी. पुन्हा पुन्हा माईक चालू बंद करून आहे ना ट्राय करत होते की मला ह्या माईकची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटावी म्हणून. तर हा जो माईक आहे ना हा मला रिसीव झाला. तर हा मी ऑनलाईन ॲपमधून मागवला आहे. हे 2 माईक मला भेटले ते ह्या बॉक्समध्ये. तर हे 2 माईक आणि हे कनेक्टर असं आहे. आणि त्यानंतर ह्या माईकमध्ये ना तर ह्याच्यामध्ये ना हे आपल्याला पिन दिलेले आहेत. तर ह्या पिन कशासाठी मी तुम्हाला सांगते. तर ही जी पिन आहे ना ह्या पिन आपल्याला चार्जिंग करण्यासाठी आहे. म्हणजे हे जे माईक आहे हे 2 माईक आणि त्यांचं जे कनेक्टर आहे चार्जिंग करण्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे. तर मी हे ओपन करते आणि तुम्हाला दाखवते. तर ही बघा ह्या पिन आहेत आपल्याला हे चार्जिंग करण्यासाठी दिलेले आहेत. तर ह्या माईकची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर मी तुम्हाला आहे ना ह्याचं ना आता कनेक्ट कसं करायचं ते दाखवते. आपल्याला ना हा कनेक्टर भेटलेला असतो ह्या माईकसोबत. तर ह्या कनेक्टरसाठी ना आपल्याला ही जी हे जे आहे ना हे बटन हे ना आपल्याला असं दाबून धरायचं आणि याच्यामध्ये ना 2 लाईट झाकझूक करतात ते. आता हा जो माईक आहे ना हा माझ्यापाशी आहे आणि याच्या बॅक साईडला ना आपल्याला एक बटन दिलेलं आहे. तर ते बटन जर मी दाबून धरते ना तर इथं ग्रीन लाईट लागलेली आहे. ओके, तर ही ग्रीन लाईट लागलेली आहे आणि इकडे ज्या 2 झाकझूक करत होत्या ज्या लाईट ना त्यातली एक लाईट बंद झालेली आहे. एक लाईट झाकझूक करते, म्हणजे एक माईक आपला कनेक्ट झालाय, दुसरा माईक आपल्याला कनेक्ट करायचा आहे. तर दुसरा माईक कनेक्ट करण्यासाठी याच्या बॅक साईडला जे बटन दिलं आहे आपल्याला तर ते असं दाबून धरायचे आणि त्यानंतर आपल्याला ना इथं ही लाईट लागते. ही लाईट लागल्यानंतर इकडच्या दोन्ही पण लाईट आता झाकझूक करायच्या बंद झाल्या. ते म्हणजे हा माईक असा कनेक्ट होतो. त्यानंतर आहे ना आता माझा जो मोबाईल आहे ना त्या मोबाईलला माझ्या ही पिन लागते. तर ही पिन आहे ना मी आता कनेक्ट करते. तर मी माझ्या मोबाईलला माईकची जी कनेक्टर होता ना तो मी कनेक्ट करून घेतलेला आहे. आणि हा जो माईक आहे ना हा मी इथे लावते की जेणेकरून तुम्हाला माझा जो आवाज आहे तो एकदम छान येईल. तर आता तुम्हाला आहे ना आवाजामध्ये फरक पण जाणवला असेल की किती फरक आहे. हा जो दुसरा माईक आहे ना हा मी डिस्कनेक्ट करते. तर मागच्या साईडला आपल्याला बटन दिलेलं असतं ह्या माईकला. तर मी ह्या माईकचं आहे ना मागच्या साईडला बटन दाबून ना डिस्कनेक्ट केला. आता ज्या वेळेस मला हा माईक भेटला ना मला चालू कसं करायचं ते पण समजत नव्हतं. नंतर मी खूप पाहिलं आणि ना तुम्हाला सांगू का मी हा कसा कनेक्ट करायचा याची पूर्ण इन्फॉर्मेशन मला एकही व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती भेटली नाही. आणि मग त्यामुळे मी ठरवलं की आता आहे ना ह्या माईकची आपल्याला ना पूर्ण इन्फॉर्मेशन काढायची आणि पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची. तर हा माईक एक मी कनेक्ट केलेला आहे, हा दुसरा माईक आहे. तर आपल्याला समजा नाही का कुठे बाहेर आपण खूप जास्त आवाजाच्या ठिकाणी आपण गेलो आणि मग त्यावेळेस आपल्याला काय होतं की बाहेरचा आवाज पण आपल्या माईकमध्ये येण्याची शक्यता असते. तर तो येऊ नये म्हणून याच्यामध्ये ना 2 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर आता मी जे मी कनेक्ट केलेलं आहे ना तर मी घरामध्ये शूट करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. आजूबाजूला काहीच आवाज नाही आहे. मला फक्त एवढंच आहे की तुम्हाला माझा आवाज क्लिअर आला पाहिजे. तर ह्या माईकला आहे ना आपल्याला 2 ऑप्शन आहेत की आपण आहे ना बाहेरचा आवाज समजा आपण खूप जास्त गर्दीच्या ठिकाणी गेलेलो आहे आणि ना आपल्याला फक्त फोकस आपल्या आवाजावरती, म्हणजे तुम्हाला व्लॉगिंग करायचं आहे किंवा तुमचं एखादं शॉप आहे त्या शॉपचा रिव्ह्यू व्हिडिओ वगैरे बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही हे घेऊ शकता. आता माईक आपल्याला आहे ना खूप फायद्याचा ठरतो का माहिती आहे का. आपला व्यवसाय आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, बऱ्याच गोष्टींसाठी. असं नाही की तुम्ही फक्त व्लॉगिंगसाठी वापरू शकता. तर कुठे बाहेर गेलो आहे आपण, बऱ्याच गोष्टींसाठी हा माईक तुम्हाला उपयोगी पडतो. आमचं हॉटेल आहे तर हॉटेलचे मला व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी पण मला माईकची गरज होती आणि ह्या माईकचे रिव्ह्यू इतके छान आहेत ना. हा माईक आहे ना मी खूप सर्च केल्यानंतर घेतलेला आहे. मी माईक घेण्यासाठी 2 महिने वेट केला. 2 महिने मी ना प्रत्येक वेळी ना माईक पूर्ण वेळ आहे ना मी माईक सर्च करत होते
की जेणेकरून आहे ना मी एखाद्या गोष्टीवरती पैसे खर्च करते तर ते पैसे पूर्ण माझे ना कामी लागले पाहिजे, म्हणून मी ह्या माईकचं आहे ना खूप जास्त म्हणजे पहिल्यांदा रिव्ह्यू खूप जास्त पाहिला आणि त्यानंतर हा माईक मी खरेदी केला. माईक आहे ना मी डिस्कनेक्ट का केला आहे, कारण की तुम्हाला समजावं. आता दुसरी गोष्ट आपल्याला ना ह्या माईकला आहे ना हे आपल्याला आहे ना वरती हा कवर दिलेला आहे, तर छान आहे हा कवर. आणि हा आपण आहे ना असा काढू पण शकतो. हे बघा, हे असा निघतो. आपण हे पुन्हा लावूया याला माईकला. तर खूप साऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला हा माईक आहे ना उपयोगी पडणार आहे. समजा घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या कंपनीचं घेऊ शकता, कारण की मी जे काही देते ना तो जेन्युइन रिव्ह्यू देते. कोणत्याच प्रकारे आपण ॲडव्हर्टाइजमेंट करण्याच्या हिशोबाने ह्या गोष्टी करत नाही आहे. आणि माझी कोणत्या पण व्हिडिओ पहा तुम्ही, मी अजूनपर्यंत कोणतेच पेड प्रमोशनसाठी किंवा नाही का ॲडव्हर्टाइजमेंटसाठी कोणताच व्हिडिओ केलेला नाही आहे. जे माझे जेन्युइन मला अनुभव आलेला असतो त्या अनुभवानुसारच मी तुमच्यासोबत गोष्टी शेअर करत असते. तर हा माईक आहे माझ्या हातात. आता याच्या बॅक साईडला आहे ना आपल्याला इकडे एक बटन दिलेलं आहे, तर हे बटन आहे ना आपल्याला दाबून धरायचं आहे. तर दाबून धरलं ना इकडे ग्रीन लाईट लागते. ओके, तर ही ग्रीन लाईट लागली म्हणजे हा माईक चालू झालेला आहे. आता आहे ना मी तुम्हाला याची ना पूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित देते. माईकच्या बॅक साईडला हे जे बटन आहे ना हे आपल्याला ना एकदा प्रेस करायचं, म्हणजे एकदाच आहे ना दाबून नाही धरायचं, फक्त एकदाच आहे ना क्लिक करायचं. केलं, 2 वेळा एकदा लाईट लागली म्हणजे नॉईज, म्हणजे तुम्ही ना थोड्या आवाजाच्या याच्यामध्ये गेल्या असाल तर तुम्ही ना सेकंड नंबरचं ऑप्शन चूज करू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा मी क्लिक करते. आता हे तुम्हाला 2 वेळा झाकझूक झालेलं दिसेल, म्हणजे खूप जास्त प्रमाणात आवाज असेल ना बाहेरचा त्यावेळेस तुम्ही हे सेटिंग करू शकता. आणि तिसरी गोष्ट, आता पुन्हा एकदा मी हे 3 वेळा झाकझूक झालं म्हणजे खूपच जास्त आपण गर्दीच्या ठिकाणी गेलोय तेव्हा ह्या माईकचा आपण तिथं वापर करू शकतो. तर मी हे डिस्कनेक्ट करते आता, कारण की हा मी माईक लावलेला आहे. तर पुन्हा तुम्हाला सांगते मी, तुम्हाला समजलं नसेल तर ह्या मागच्या साईडला जे बटन आहे ना हे आपण एकदा दाबलं, फक्त एकदा असं दाबायचं. तर त्यानंतर आहे ना 2 वेळा एकदा ही लाईट झाकझूक होते, म्हणजे तुमच्या आजूबाजूचा आवाज तुमच्या माईकमध्ये येणार नाही. दुसऱ्यांदा परत तुम्ही दाबलं ना, परत दुसऱ्यांदा दाबलं, 2 वेळा माईकचं जे लाईट आहे ना ती झाकझूक होते, म्हणजे तुमच्या आजूबाजूला काही आवाज असेल ना, तर जास्त आवाज असेल ना तो येणार नाही. आणि खूपच जास्त गर्दीच्या ठिकाणी तुम्ही गेले ते ना त्यावेळेस पुन्हा हे बटन दाबायचं. 3 वेळा लाईट आहे ना आपली यातली झाकझूक होते मी आत्ता दाखवल्याप्रमाणे. तर आहे ना मग म्हणजे पूर्णपणे ना बाहेरचा जो आवाज आहे ना तो आपल्या माईकमध्ये आपण जो व्हिडिओ शूट करतो ना त्यामध्ये येत नाही. तर आता मी ना इथं मी रूममध्ये, आणि मी रूममधून आहे ना हॉलमध्ये जाते आणि तुमच्यासोबत मी बोलणार आहे. तर तुम्ही ना पहा की आवाज किती क्लिअर येतोय, तुम्हाला समजेल की ना म्हणजे माईकचा किती छान वापर होतो. वृंदा बाहेर झोपलेली त्याच्यामुळे मी हळू आवाजात बोलेल, कारण की वृंदा जर उठली तर मग मला माझं काहीच व्हिडिओ बनवता यायचं नाही. तर मी बाहेर जाते, माझं बाळ बाहेर झोपलेलं आहे, तर मी हळू आवाजात बोलेल आणि तुम्ही चेक करा की किती छान हा माईक आहे. आणि तर आहे ना मला थोडा व्हिडिओ कट करावा लागला मधला. मी ना पूर्ण व्लॉग बनवला आणि त्यानंतर मी पाहते तर हा जो माईक होता ना याची चार्जिंग संपली होती आणि त्याच्यामुळे ना याच्यामध्ये मी जे काय रेकॉर्ड करत होते ना तर माईकद्वारे ना रेकॉर्ड नव्हतं होत. तर याची आहे ना चार्जिंगचं लक्ष ठेवायचं की चार्जिंग संपली नाही पाहिजे. तर आता तुम्ही ना माझा जो पहिला व्लॉग रेकॉर्ड केलेला आहे ना त्याच्यामध्ये आणि ह्या आत्ता व्हॉइसमध्ये ना खूप जास्त फरक आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जे मी तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ना मला, तर ते मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. तर हा जो माईक आहे ना, हा मी आता तुमच्यासोबत बोलतीये, कॅमेरा समोर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ना एकदम क्लिअर आवाज येतोय. आता मी ना पाठीमागं जाते हॉलमध्ये, तर खूप जास्त लांब जाणार आहे आणि तरी पण तुम्हाला माझा आवाज आहे ना, किती स्मूथली येतोय ना, ते तुम्ही पाहू शकता. तर आता हे बघा, मी इकडं ना हॉलमध्ये आलेली आहे. हॅलो. तर आहे ना, मी इकडे हॉलमध्ये आलेली आहे आणि ना हॉलमधून मी तुमच्यासोबत बोलतीये. आणि तरी पण तुम्हाला आहे ना आवाजामध्ये काही फरक जाणवला नसेल. आवाज एकदम ओके येत असेल. मगाशी माझ्याकडून चूक काय झाली, मी ज्यावेळेस व्लॉग शूट करत होते त्यावेळेस मी पाहायला पाहिजे होतं, की व्हॉईस म्हणजे माझा आहे ना जो आवाज आहे ना तो माईकमध्ये येतोय का नाही येते.
म्हणजे चार्जिंग संपली आहे. कारण की जेव्हा मी तुमच्यासोबत आहे ना माईकमध्ये बोलायला लागले ना, तर माईकची जी चार्जिंग आहे ना ती संपली होती. त्यामुळं माईकमध्ये मी म्हणजे जे काही मी रेकॉर्ड करत होते ना, तर ते माईकमध्ये नव्हतं रेकॉर्ड होत. नॉर्मली जो आपण व्हिडिओ बनवतो ना, त्यानुसार रेकॉर्ड होत होता. आणि तुम्ही चेक करू शकता की माईकमधला आवाज आणि ना व्हिडिओमधला म्हणजे तुम्हाला डिफरन्स पण आहे ना, आता ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला डिफरन्स पण समजेल, की माईकमध्ये बोलल्यानंतर आणि तसं रेग्युलर बोलल्यानंतर किती फरक आहे. तर आता पुढे आहे ना आपला व्लॉग कंटिन्यू करा. मी ना खूप छान इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी काढली आणि खूप छान इन्फॉर्मेशन बनवलेली आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माईकची छोटी-छोटी इन्फॉर्मेशन पूर्ण तुमच्यासाठी ना खूप फायद्याची आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की नाही ह्या माईकचा किती छान वापर होतो. मी हॉलमध्ये जाऊन तुमच्यासोबत बोलत होते, तरी पण ह्या माईकमधून तुम्हाला क्लिअर आवाज येत असणार, हे तर मला माहीत आहे. आणि तर असं होता हा माईकचा रिव्ह्यू. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी हा माईक घेतल्यानंतर आहे ना खूप म्हणजे खूप जास्त सर्च केलं यूट्यूबला, पण मला आहे ना पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या माईकची अजिबात कोणी दिलेली नाही आहे. एक गोष्ट आपली राहिली आहे, आपल्याला आहे ना हे चार्जर दिलं जातं. तर हे चार्जर कशासाठी, हे दोन्ही पण माईक आहे ना हे चार्जिंग करण्यासाठी ही वायर दिलेली आहे आपल्याला. तर ह्या वायरनी ना आपण दोन्ही पण माईक चार्ज करू शकतो. आणि परत जो आपला कनेक्टर आहे ना तो चार्ज करण्यासाठी पण आपल्याला वायर दिलेली आहे. आणि एक अशा प्रकारची पण पिन आलेली आहे आपल्याला, तर ही पण आपण चार्जिंगसाठी वापरू शकतो. तर असा हा माईक. आणि खूप म्हणजे खूप छान प्रकारचा हा माईक आहे. आणि खूप जास्त इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर, खूप अभ्यास केल्यानंतर तुमच्यासोबत हा रिव्ह्यू व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर पहा हा माईक. ह्या माईकचा रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.